हरे जय जय सुख झाले मोठा जनी सुख झाले मोठा जनी सुख झाले मोठा जनी सुख पाहताले जनी सुख झाले सुख झाले मोठा जनी सुख झाले सुख पाहताले जनी सुख झाले मोठा जनी सुख झाले मोठा जनी सुख झाले मोठा जनी रूप पाहताले जनी सुख झाले 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 तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा
कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम जय जय राम जय जय राम शेवट तो भला 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 माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला हे माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ माझा भाऊ आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा जय हो आलो निजाच्या माहेरा रखुमा हेच्या भरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या रखुमाईच्या परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला परिहार झाला परिहार झाला अवघ्या दुःखाचा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला परिहार झाला अवघ्या दुःखाचा आलो निजाच्या माहेरा रखुमाईच्या वरा भेटे रखुमाईच्या वरा भेटे रखुमाईच्या आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी तुका म्हणे वाणी गेली आता गे मुलाने गेली आता गे बोलणे तुका म्हणे वाणी गेली आता गे मुलाने हे तुका मनवाने गेली आता गे आलो निजाच्या माहेरा येथे रखुमाईच्या वरा वा बाबाजी रखुमाईच्या वरा हे आलो निजाच्या रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा वरा हे भेटी रखुमाईच्या वरा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हरी हरी
ताली वाजवायची. विठोबा रखुमाई विठोबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शिवट तो भला 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 रे शिवट तो भला शिवट तो भला शिवट तो तो भला माझा माझा बबू गोड झाला माझा बबू गोड माझा बबू गोड झाला माझा 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 हे माझा हे माझा 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 गोड झालो जाच्या मागेरा आलो जाच्या मागेरा आलो जाच्या मागेरा
बेटी रखुमाईच्या बेटी रखुमाईच्या बरा हे रे 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 गबल
आलो निजाच्या मायेला आलो निजा विठ्ठल 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 सद्गुरु विठ्ठल बाबा महाराज
शंकयशे संग सनय संग हॅलो थोडं माझं मॉनिटर मस्त शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रुक्माईच्या बरा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला आलो निजाच्या माहेरा बेटी रुक्माईच्या बरा हरी तुका म्हणे वाणी ए गेली आता गेवोदणी आलो निजाच्या माहेरा बेटी रुक्माईच्या बरा समचरण सृजम सन्नीला बुधाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवयद बलासमिठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातुमणींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन वा 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे शरण संसारिया दुसरे शरण संसारिया हे दुसरे संसारिया हे दुसरे संसारिया त्यांच्या कृपा जाणे त्यांचा विचारो बाबाजी सद्गुरु गुरु प्रथम मन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरि कलावज्ञ ज्योतरार्थावतारम कलंकांकदी ज्योति कामदी वक्त्रम खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कला कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक थोडा विको विको सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या
तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी येतो गया देवा या वर्ण करावा भेर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दिन नमस्कारोनी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रोखमाईच्या बरा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तुम्हारी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेन अथंग दयेन श्री विठ्ठल बाबांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये खर तर वैकुंठवासी विठ्ठल बाबांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये आणि माधव बाबा इंगोले यांच्या कृपा आशीर्वादाने आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगातले एकमेव साधू बरं का नाना ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं साहेब ज्यांनी मानवी जन्माकरता गाथा निर्माण करावा आणि गाथा आपल्या घरामध्ये आणून पोहोच करावा 3 वेळा वैकुंठाला जाऊन 3 वेळा मृत्यू लोकात येणं म्हणजे सोपी बाब नव्हे 14 दिवस वया पाण्यामध्ये लायासारख्या ज्यांच्या नावानं तरल्या आपल्याला यम पाहिला काय जवळ येतो आणि त्यांच्या नावानं कापायचा अशा तुकोबारायांच्या गोड असा अभंग आजच्या सेवे करता निवडला विठ्ठला 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 विठ्ठल हॅलो विठ्ठला 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 अभंग सुंदर आहे आणि तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला पण कशाने झाला माहिती का माझा बहु गोड होण्या करणे विको लक्ष द्यायचं थोडस माझा बहु गोड होण्याची कारण काहीतरी एक आहे काय महाराज म्हणले विको कमी करा महाराज म्हणले माझा बहु गोड झाला का गोड झाला तर आलो निजाच्या माहेरा बेटे रोकमाईच्या वरा म्हणून माझा शेवट गोड झाला बेटे रोकमाईच्या वरा म्हणजे नेमकं काय महाराज म्हणले आई वडील म्हणजे माध्यम विठोबा रोकमाईचे आणि हे माध्यम ज्यानं जोपासलं बेटे रोकमाईच्या वरा पण मग या माहेराला जर भेटलं या माध्यमात जर भेटलं तर काय होईल महाराज म्हणले परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला अख्ख्या दुःखाचा परिहार होतो म्हणजे काय संपलं जातं ते म्हणून आलो निजाच्या माहेरा बेटे रोकमाईच्या वरा पण यानं होईल काय तुकोबाराय म्हणले तुका म्हणे वाणी ही वाणी त्याच्या कारणाकरता द्या गेली आता घेऊ धनी परिणाम आलो निजाच्या माहेरा बेटे रोकमाईच्या बरा विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री संत विठ्ठल बाबा की जय विठ्ठला 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 अभंग सुंदर निवडलाय प्रास्तावण्यामध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपल्या शेळकेवाडी बरोबर ना राजापूरची शेळकेवाडी आणि शेळकेवाडीतील एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व नवे नवे या गावचे वैभव आणि ढगे परिवाराचं नाव परिसरात ज्यांनी पोहोचवलं असे आपल्या भागातले गोड व्यक्तिमत्व नवे नवे या परिवाराचं या परिसरातील एक गोड व्यक्तिमत्व जाणतं व्यक्तिमत्व नवे नवे या भागाचं भूषण स्वर्गीय नामदेव दादा नारायणजी ढगे दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी आई स्वर्गीय यशोदाई नामदेव ढगे या दोघांच्याही प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे मला वाटतं दादांच्या मागं 2.5 महिन्यानं हा बरोबर ना आईच्या नंतर दादांचं 2.5 महिन्यानं जाणं झालं आणि खरं तर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं या ढगे परिवारानं केलेला न्याययज्ञ सोहळा महाराज म्हणतात की माणसाचे 2 सोहळे होतात कोणते सोहळे माणसाच्या आयुष्यामध्ये कृतज्ञता व्यक्त असावा का कृतज्ञता सोहळा असावा का कृतज्ञता सोहळा असावा या जगतातली सगळ्यात मोठी भूमिका कृतज्ञतेची आपण एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ होणं आणि कृतज्ञ होणं याच्यात फरक आहे
महाराज म्हणले आज आमच्या या ढगे परिवारानं आपल्या वडिलांप्रती आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. आणि याचं उत्तर तुकोबाराने दिलंय. याजसाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोडवावा. योगायोगानं त्यांच्या जोडीचं सौभाग्य मानावं की सोबतीनं जाणं झालं. जायचं तर प्रत्येकाला आहे, पण मानवी जन्मातला इहलोकीचा प्रवास, मानवी जन्मात सोबतीला थांबणं हे सुद्धा महत्वाचं कारण असतं. महाराज योगायोगानं नामदेव दादा आणि आई या दोघांचं जाणं एका तिथीला, मला वाटतं या योगायोगानं पुण्यस्मरणाचा तिथीला सुद्धा द्वादशीलाच आला. आणि खरं तर द्वादशीलाच दोघांचंही जाणं झालं. आणि द्वादशीलाच मला वाटतं खरं तर या योगायोगानं हा पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. हे योगायोग असतो. महाराज म्हणले नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. अशी माणसं कमी असतात की ज्यांच्या माध्यमातून हे गणित पेरलं जातं. आई यशोदाई असेल आणि नामदेव दादा असतील. मला वाटतं दादांना तुम्ही काय म्हणायचे, नामदेव दादांना काय म्हणायचे, दाजी म्हणायचे. म्हणजे मुलं पण दाजीच म्हणायचे का? नाही, दादा म्हणायचे, दादा. आणि आईंना आईच म्हणायचे, मग अक्का म्हणायचे. दादा आणि अक्कांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण जमलाय. त्यांच्या मागं 3 मुलं आहे. त्यामध्ये बाळू दादा आहे, अभय दादा आहे आणि माझी मनीषाताई आहे. ही 3ही मुलं आणि 3ही मुलांनी केलेला गोड असा सोहळा. नातवांची नावं करायला गेलं तर त्यांच्यावर कीर्तन होईल एवढी नातवंड आहे. पण असा गोड सोहळा या ठिकाणी आयोजित केला. आणि आयोजित करत असताना आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. अभयदादा आणि बाळूदादांनी मला फोन केला की महाराज आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की आमच्या आई वडिलांनी आमच्याकरता काय कमी नाही केलं आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकरता काय कमी नाही करणार. त्यांनी लय काय केलंय आमच्याकरता, लय काय केलंय, कष्टातून आम्हाला मोठं केलंय आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकरता काही कमी नाही करणार. महाराज जेवढा खर्च होईल तेवढा होऊ द्या. अशी मुलं कमी भेटतात महाराज. का? आपल्या आई वडिलांप्रती आपण सुद्धा सर्वस्व वाहणं हे सुद्धा महत्वाचा भाग आहे. अशी मुलं कमी असतात. बाळूदादा, अभयदादा, मला माहिती नाही तुम्ही कुठं बसलात, पण मला वाटतं माझी मनीषाताई, सगळ्यांना मी धन्यवाद देईल. मी धन्यवाद देणारा कोण तर तुकोबार आहे. तुम्हाला धन्यवाद देतात. आपुल्या हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाच्या. म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे, आभार व्यक्त करतो. आज महाराष्ट्रातले जिथपासून गायनाची यादी सुरू होते, ज्यांच्यापासून गायनाची यादी सुरू होते, ते महाराष्ट्रातले 1 नंबरच्या यादीतले गायनाचार्य आज कीर्तनाकरता मंडळीनं बोलावलेत. टाळी वाजवा. एवढं सुंदर नियोजन केलं. तुम्ही जर युट्यूब जर उचकलं ना आणि महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायनाचार्य फक्त एवढं नाव जरी सर्च केलं तर यांची नावं येतात. त्याच्यातले पहिले टॉप 5 मधली गायनाचार्य मंडळी बाळूदादांनी ना अभयदादांनी आज या ठिकाणी उपस्थित केले. काय बोलायचं, यांचं गायन जर ऐकायला गेलं तर साक्षात गंधर्व सुद्धा कमी पडतील. एवढं सुंदर गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. इकडून जे गातात ते महाराष्ट्रात बीड जिल्हा आहे, माजलगाव तालुका आहे, तिकडं मराठवाडा पडतो. आणि मराठवाड्यातलं लेकरू जन्माला आलं की ते स्वरातच रडतं असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं. अजून तिकडचं लेकरू आहे आणि लय गोड गातात. एकदा टाळी वाजवा आमच्या ओमकार महाराज जगतापांकरता. इतकं सुंदर गातात ते. आणि काय त्यांच्याजवळ कला असेल ती माहिती नाही, पण आवाज लय आहे. आवाज इतका सुंदर आहे, माधुरी आहे त्या आवाजामध्ये, रसाळत आहे आणि मला वाटतं मधाळत आहे त्या आवाजामध्ये. म्हणून महाराज तुम्हाला धन्यवाद. ओंकार महाराज तब्येत बरोबर नव्हती, रात्री फोन केला की महाराज तब्येत नाही बरोबर, पण बाळूदादांनी, आमच्या धनंजय दादांनी सगळ्यांनी आग्रह धरला, अभयदादांनी आग्रह धरला की महाराज यावं लागेल. आणि महाराज भूम परांडेहून इथपर्यंत आलेत बरं का. भरपूर लांबून ते इथपर्यंत आले, त्यांचे आभार. आणि खरं तर आपल्याकडे नव्हतं पहिल्यांदा गायक वादक मंडळी नव्हते आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बरं का. पण आता त्या माध्यमातून काही व्यक्तिमत्व अरे सोबतच असतात रोज बरं का. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही गोष्टींची कमी होती, त्या गोष्टींची कमी भरून काढणारं आता सध्या एक गोड महाराष्ट्रामध्ये ट्रेंड चालू आहे. त्यांचा गोड ट्रेंड ज्यांनी तयार केला, मस्तक हे पायावरी कोणच्या मुखातून ऐकायचंय ते सुनील महाराज. ते कीर्तनाला आले की कीर्तनकाराचे पैसे नील होतात असे सुनील महाराज. सुनील महाराज उपस्थित आहे. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. लय सुंदर गोड गाळा आहे दोघांचा आहे, पण इतके सुंदर गातात. ते गायला लागले की मंडपातल्या कधी म्हातारी उचलावून वावळावं त्यांच्या आणि परत ठेवून द्यावं, फेकून नको लागेल तिला, असं सुंदर गातात ते. तुम्हाला दोघांनाही धन्यवाद आहे. आदरणीय नाना सुद्धा त्यांच्या मध्ये हा घालून चालतात असं. असं त्यांना सुद्धा धन्यवाद. गोड गातात ते. नाही म्हणते त्यांना, तुम्ही म्हणा तुम लढो हम तुम्हारे.
हा 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 आगे नाही पिछे असं हा. आणि म्हणून त्यांना धन्यवाद. ही सगळी माझी शेळकेवाडीची बरं का, ही सगळी माझी प्रेमाची माणसं आहे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हे माझे नाना बरं का, दोनही नाना कीर्तनाला कुठे असू द्या उपस्थित असणार, ते माझ्यावर पुत्रवत प्रेम करतात. टाळी वाजवा त्यांच्याकरता दोघांना. शोभदार दोघंही गोडायचे, इकडचं 16 प्रो इकडचं 17 प्रो असं असं. दोघांचे आभार. दोघंही गोड आहेत. आणि विशेषत्वानं महाराष्ट्रामध्ये काही टाळकरी प्रसिद्ध आहे. त्याच्यातला प्रसिद्ध टाळकरी म्हणजे आमचे हे बरं का, मेवणं दाजी नाही मेवणं आहे हा, मेवणं हा मेवणं. दाजी इकडे आहे खाली हा, दाजी इकडे हा, असं मेवणं इकडं दाजी तिकडे. आणि आमचे मेवणे आमचे म्हणावं लागेल आता, आमच्या सगळ्यांचे मेवणे लय गोड. ते नाचायला लागले का पकवायच्याला घाम फुटतो. आता याला काय वाजवा पुढं हा. आता नेमके असं आहे, ते कधी काय कुठं कोणता मुकडा आडवा घालतील काय सांगता येत नाही असं. म्हणजे तुम्हाला लय टाळकरी बघितले गोड्या, पण यांच्या कमीच्या हा असं हा. टाळ फुटायचं सुद्धा सप्ताह कमिटी टेन्शनमध्ये येते हा. आणि म्हणून त्यांना धन्यवाद आहे, त्यांचे आभार. विनेकरी बाबांकडे बघितल्यावर विनेकरी बाबांकडे बघितलं की मला वाटलं सुनील महाराज जांभळी इकडे काय करायला आलं गड्या हा. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच दिसतात ते, त्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय कलर गेला तर पैसे माग तसंच हा हा. आणि मग दोघाही जण मृदुंगाचार्य एवढे गोड्या. आमच्या नंदू त्यांचे पुत्र आहेत ना, मला वाटतं पोलीस क्षेत्रामध्ये मोठं काम आहे बरं का त्यांचं, पण ते चांगले माझे जीव लगेच हा. विशेषत्वानं दोनही मृदुंगाचार्य आपल्या नगर जिल्ह्याचं पुणे जिल्ह्याचं वैभव आहे. एक नगर जिल्ह्यात नाही, दोनही पुणे जिल्ह्यातले आपल्या जिल्ह्यात, आमच्या नाही आपल्या हा आपल्या जिल्ह्यातले. त्यांनी सध्या अतिक्रमण केलं, जाऊ द्या काय नाही आपल्याला करू द्या. आणि माठातले आपले ओमकार महाराज बरं का, इतकं सुंदर वाजवतात ते ना की टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यांचे आभार आहे. तबल्यावर टाका, पखवाजावर टाका, डुलकी उकुडही टाका, वाजवतात ते हा. त्यांचे आभार आहे. त्यांना लय गोड वाजवणारे व्यक्तिमत्व आपल्या भागातले. आणि अष्टपैलू नेतृत्व आहे. स्वभावही तितकाच गोड, वाजवणं तितकंच गोड हा. सगळ्याच बाबतीत गोड आहे. त्यांना धन्यवाद. वाडेकर घराणं पहिल्यापासून सर चर्चेत आहे नामदेव दादा बरं का, पहिल्यापासून चर्चेत आहे. आता एक हिरा गेला आपल्यातून वाडेकर. आता मला वाटतं आपले जगन्नाथजी वाडेकरांचं निधन झालं आणि ते आपल्यातून त्यांचं जाणं झालं. त्यांचे पुतणे आहेत बरं का, सख्खे पुतणे आहेत आदरणीय आकाशजी वाडेकर. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. बंद झालं बाबा, बंद झालं. त्यांचे सुद्धा आभार. त्यांचे सुद्धा विशेष ऋण व्यक्त करतोय विशेष तत्वानं. आणि पखवाज क्षेत्रातलं एक कामगिरीचं काम करणार त्यांचा महाराज रक्तातच वाजवणं आहे. रक्तात वाजवणं असलं का महाराज काय बी सहजच निघतं. आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या तीच आहे महाराज. त्यांच्याकडे वाजवण्याची पद्धत जुन्यापासून आहे आणि इतकं सुंदर वाजवतात आदरणीय आमचे अजित महाराज साळवे बरं का. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. त्यांचे आभार व्यक्त करतो. आमची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांचे आभार. हे खरं तर साऊंड सिस्टीम मात्र एक नंबर आहे, काय असेल ते असेल. म्हणजे आपल्या भागात आलं की एवढा टॉपचा साऊंड म्हटलं का आमच्या देवदैठणचा परिसरातला चांगला साऊंड आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद, त्यांचे आभार व्यक्त करतो. माऊली HD नावाचं चॅनल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे सध्या. त्याच्यामुळे की आदरणीय आमचे विजू दादा आणि आदरणीय ऋषी दादा ते आज इथं प्रक्षेपण करण्याकरता पण थोडासा नेटवर्कचा अभाव जाणवल्यामुळं ते म्हणजे संध्याकाळी आपण त्याचं प्रक्षेपण करू. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांचे आभार. आणि बरीच मंडळी माझ्यासमोर बसले बरं का. तुम्ही संत माये बाप कृपावंत सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. आदरणीय आमचे संतोष दादा असतील, आदरणीय आमचे पठारे मामा असतील, आदरणीय अशोक भाऊ, ही सगळी आमचे सचिन दादा, ही सगळी मंडळी, नामदेव दादा, आपण सगळी बरं का, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. नाना आपण सगळे आता कोणाकोणाचे नाव घेऊ, सगळा मंडपच माझा आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, मस्तक हे पायावरी,
काय काय एवढ्या पवित्र आणि पावन मातेमध्ये जन्माला आला. जगणं आणि वागणं गोड असावं. का जगणं आणि वागणं गोड असावं? एवढ्या पवित्र कुळातली माणसं. नाना बटन बंद करायचं. मग एवढ्या पवित्र कुळामध्ये आपण जन्माला आलो. कशा करता जन्माला आलो? उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता आपण जन्माला आलो. ज्या माणसानं भजन केलं त्याच्या जन्माचं सार्थक होतं. हे आजपर्यंत पुरावेच आहे. का? आधी संतांना भजन सांगितलं आणि भजन केलंय. अगोदर शिवित्वार असन मग वाटित्वाने का ग्यारे होऊ नका राहणं बरे. ते आपल्याला सांगतात पण अगोदर ते अनुकरण करतात. अनुकरण करण्याची भूमिका संताजवळ आहे. पहिल्यांदा जर भूमिका बघितली तर जगात 3 प्रकारची लोक आहेत. प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जण ही 3 प्रकारची लोक जगात आहेत. पण मग आज आपल्या गावठी भाषेत जर सांगायला गेलं सरपंच साहेब तर 3 लोक आहेत. कोणती कोणती? हावशे, नाही पहिल्यांदा दुसरा घ्या ना, गौशे आणि मग नवशे. हे असे 3 लोक आहेत. 3 प्रकारच्या लोकांना तुकोबा आहे सांगतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला गळपो सोने. पण लोक म्हणले देव न लगे, देव न लगे, तुमचा देव आम्हाला लागत नाही. मग महाराज म्हणले घ्या. अरे तुम्हाला दारात येऊन सांगितलं मी, घ्या. घ्या रे होऊ नका राहणं बरी. मग सांगत असताना विचार करण्याची भूमिका आमच्या जवळ त्या पात्रतेची नव्हती. आम्हाला कळालंच नाही की आम्हाला देवानं भजना करता पाठवलं. मानवी जन्मात हा देव भजनाचा आहे. अजून थोडं पुढे बोलू. जुन्या काळात जर एखाद्याला पोरग झालं तर त्याच्या दारात लोक काय घालायचे? बोला बोला. हेल घालायचे. आई आठवतं तुम्हाला? त्याच्या दारात काय घालायचो आपण? हेल घालायचो. महाराज बरं का, सुनील महाराज, जुन्या काळात हेल घालायची पद्धत होती. आणि असं एक लग्न झालं. आमच्या आदरणीय आमचे डॉक्टर बाबा प्रसंग सांगत असतात. आणि लग्न झालं. येईनीबाईला लग्नामध्ये ते पाणी तापवायला असायचं जुन्या काळात. आपण त्याला काय म्हणायचो? काय म्हणायचो? बोला ना, बोला ना. काय म्हणायचं आई त्याला? आपण बम म्हणायचो. बम बम बोले. हा हा बम भेटले. आणि बम भेटला. येईनीबाईला काही झोप लागला. सगळे वरात झाली. सगळे 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 जिकडं जिकडं तिकडं जिकडं झालं. पण येईनीबाईला काही झोप लागला. का? कधी नव्हती. तिला काय भेटला होता? बोला ना. बम भेटला होता. येईनीबाईला काही झोप लागला. जन्मात काही गोष्टी अशाच आहे त्या जर भेटल्या तर माणसाला चैन पडत नाही. हा. आणि मग माणूस उतावळा होतो. आणि मग काय झालं? येईनीबाईला काय झोप येईना. येईनीबाईनं सगळं वराड झोपून दिलं. आणि काय केलं? तिने तो बम काढला रात्री 2 वाजता. 2 वाजता. पण येईनीबाई राहत होत्या वरच्या आळीला. जुन्या काळात आळ्या असायच्या. कशा? वरची आळी, खालची आळी, मधली आळी. तुमच्या काय का आहे ना? वरच्या आळीला, खालच्या आळीला. वरच्या आळीला सावध राहावे. हा. आणि बघ बरं का. आणि बघ मग ती वरच्या आळीला येईनीबाई राहायची. आणि मग येईनीबाईनं पण पाण्याची टाकी खालच्या आळीला होती. पाण्याची टाकी कोणत्या आळीला होती? खालच्या आळीला. ती काय करायची? रोज म्हणजे तिला सवय होती पाणी व्हायची. ती रात्रीचं 2 वाजता उठली. म्हणली मला पाणी तापवायची. कशात? कशात? बमात. पण आता ती बम पहिल्यांदाच तिने बाहेर काढला आणि मग पाणी वाटायला लागली. त्या बमाला 2 जागा असतात. कोणत्या कोणत्या? कशा? बोला तुम्ही, बोला संतोष दादा, बोला ना. कशा कोणत्या कोणत्या? एक पाणी वाटायला आणि एक आउटलेट इनलेट. हा. एक जाळ घालायला आउटलेट आणि इनलेट. हा. असं 2 जागा. पण मग येईनीबाईला काय वेळ लागला. काय केलं? ती पाणी व्हायची. एक हांडा वाचला, दुसरा हांडा वाचला. तिला वाटलं काय लयच मोठा बम दिलाय काय ना माझ्या पाहुण्यानं, माझ्या लेकराला. तिने दांड व्हायला महाराज. निम्मी टाकी खाली केली तिने खालच्या आळीची. हा हा. चक्रा नकरा, चक्रा नकरा. शांताबाई, तिचं नाव शांताबाई होतं. आणि मग काय केलं? पाणी व्हायलं. वरच्या आळीचं पाणी खाल्ल्या आळीला गेलं. जसं हेल घालायची पद्धती ना, खालच्या आळीची लोक म्हणली कोणाला पोरग झाले? हा. म्हणले कालच लग्न झाले याचं, पोरग कस काय होईल? हा. मग म्हणले काय झालं काय? म्हणले काय गेलं? सगळे खालच्या आळीची लोक वरच्या आळीला गेली. झालं काय? तिला म्हणले चुकलंय तुझं. म्हणले बमामध्ये 2 जागा असतात. एक पाणी ओतण्याकरता असते आणि एक जाळ घालण्याकरता असते. जिथं जाळ घालायचं आहे तिथं पाणी ओतलंय आणि जिथं पाणी ओतायचंय तिथं जाळ घातलाय. तसंच द्यायचं पण आहे. जिथं भजन करायचंय ते भजनाकरता वापरत नाही. म्हणून म्हणतात तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा. झाला पाटा
झालं का टाळी वाजवायची. मग तो या झाला पाटा. पादिकेचा बटन बंद करून सांगायला लागले जन्मातलं महत्वाचं गणित तेच आहे. आम्ही टाळी वाजवली पाहिजे आणि त्याच्या नामस्मरणामध्ये आम्ही आलोत ना, याच जन्मात ते भजन होईल. उद्या होणार. उद्याचा तुम्ही विचार करताय. काय काय लोकांचं म्हणणं आहे सर काय म्हणतात ते माहिती का, परमार्थ म्हातारपणी करायचा. बरीच लोक म्हणतात. पण सांगू, म्हातारपणी केलेला परमार्थ देवाला मान्य नाही. साहेब काय म्हणणं आहे, बोला ना. तुम्ही म्हणताल की मग मला नातंड आली आणि मग मी झाले परमार्थ कराय मोकळी. नाही होत. नातंड आल्यावर परमार्थ होतोय. नातंडाला भरण्यामध्येच काय काय वेळ जातो. महाराज नाही होत. परमार्थ हात ज्या योग्य वयात आहे. जसं अजून बोलू तुम्हाला, आदरणीय आमचे बाबा म्हणत असतात, देवाच्या पूजे करता तुम्ही फुलं ताजी नेता का शिळी नेता? कशी नेता? अण्णा बोला ना, कशी नेता? ताजी नेतो. तसं मन देवाजवळ जाताना ताज लागल का शिळ? बोला ना कसं लागल? ताज प्रमाणे. माझ्या उगाच बोलणार नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. अजून बोललेत ना, मन हा मोगरा अर्पणेश्वरा. आणि मग मनाचा मोगरा देवाजवळ ज्यानं अर्पण केला, मन महाराज म्हणले तो काय होतं माहिती का, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो टाळी वाजवा. मग महाराज म्हणले काम क्रोध बंदी कानी तुका म्हणणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. मग हे नामस्मरण असावं. मग महाराज नामस्मरण करायचं आहे. अजून थोडस बोला. पण नामस्मरणामध्ये नित्य कर्म असावं. नामस्मरण महाराज म्हणले नामस्मरणाची भूमिका आपल्या जवळ शुद्ध भावाने असावी. आई मी थोडस विचारतो बघा, भजनामधली अतिप्रियता देवाला भजन नाहीये, भजनातला भाव आहे. लय भजन गायलं म्हणजे देव मिळत नाही. लय मोठ्या माळा घातल्या म्हणजे देव मिळत नाही. लय मोठे गण लावले म्हणजे देव मिळत नाही. फार मोठी कीर्तन गायली माझ्यासारखी म्हणजे देव मिळत नाही. सांगू, देव मिळण्याकरता तुमचा आंतरिक भाव महत्वाचा, तेव्हा देव मिळेल. गिरिधर लाल तो भाव का 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 भूका गिरिधर लाल तो भाव का भूका राग जात वाह 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 गला महाराजांनी गोड गाव दाखवलं. गिरीधर लाल तो भाव का भुका. आणि मग भावाच्या भुकेला तो आहे. पण भावाच्या भुकेला जरी असला तो ना, आम्ही सुद्धा भाव लावला पाहिजे. आणि मीरा माता होते, मीरा मातेला विषाचा प्याला पाठवला वडिलांनी मुलगी मारण्याकरता. का? मुलगी
देवाच्या नामस्मरण आणि असे आहेत ना आता सुद्धा असे आहेत जे पोरग हरिपाठाला गेलं का रिटीत घरी आल्या तो बाप नाही खरा नाही बाप कोणता माहिती का ज्यानं आपल्या पोराला परमार्थ शिकवला तो खरा बाप आहे हा ज्यानं आपल्या पोराला चांगल्या मार्गावर आणि आहेत आपल्याकडे अजूनही काही बाप आहेत की त्यांना वाटतं आपलं पोरग चांगल्या मार्गावर चालावं अरे वीरा मातेला विषाचा प्याला पाठवला विष का प्याला राजाजीने भेजा विष का प्याला राजाजीने भेजा ए पीवत पीवत मेरा हासीर पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे अरे त्या राजाचं वैभव होतं सगळं असताना सुद्धा माझी पोरगी एका भगवंताच्या नामस्मरणामध्ये घुंगरू बांधून नाचते हे बापाला मान्य नव्हतं विषाचा प्याला घेतला आणि मीरा मातेनं हसत हसत पेले अरे तोच भगवंतानं तो विषाचा प्याला स्वतः ग्रहण केला मीरा मातेला काहीच झालं नाही भाव असावा लागल भावाप्रती तो देव काही बी करायला तयार आहे मला वाटतं जगातली सगळ्यात मोठी भूमिका उसाची गाडी उसाला चालल्यानंतर महाराज म्हणले की ज्या जगतातलं महत्वाचं गणित बैलगाडी जात असताना मानवी जन्मातलं महत्वाचं गणित सांगत असताना 8 गाड्या चालल्या होत्या पण 8 गाड्यांचा आवाज मंडपात येत असल्या कारणानं एकदा भजन केलं विठाला विठाला पुंडलिक वरदा आणि मग सांगायला त्यांच्याबद्दल फार आहे भाव महत्वाचा पण म्हणतात मग तुम्ही म्हणता नुसता भाव देवाजवळच लावायचा साहेब सांगू देवाजवळ लावण्या अगोदर माझं म्हणणं आहे नाना आपला भाव देवाजवळ लावण्या अगोदर आपल्या जवळ साहेब सर दोन देव आहे प्रमाणित माझ्याकडे उगाच बोलणार तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे का नाही प्रमाण आहे बघा प्रमाण आहे माय बाप केवळ काशी आणि ते न जावे तीर्थाशी आज मी नामदेव दादांबद्दल आणि माझ्या आईबद्दल लिहिलंय अक्कांबद्दल येतंय लिहिलंय यशोदाईबद्दल लिहिलंय येत आज दोघांबद्दलही बोलणार आहे मी थोडं मॉनिटर पाहिजे लय मोठं गणित त्यांचं दोघांचं आई तुझ्याबद्दल बोलल आणि दादा अक्का तुमच्याबद्दल आणि दादा तुमच्याबद्दल बोलल लय मोठे तुम्ही आज माझी बहीण बसली कीर्तनात आज मनीषाताई अभय दादा बाळू दादा तिघही जण बसले एका लेकराला जर विचारलं आई वडिलांची किंमत काय तर लेकराच्या डोळ्यात पाणी येतं गड्या आई विना जगातलं महत्वाचं गणित काहीच नाही आई आईच असते माझ्या मनीषा अक्काला विचारलं अक्की तुझं माहेर कुठपर्यंत राखीच्या डोळ्यात पाणी येईल अक्की सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई आणि माझा बाप आहे तोपर्यंत माझं माहेर पण माहेरामध्ये आई बाप गेल्यानंतर भाऊ हा सगळा सांभाळ करणार असतो भावाचा शब्द जर उलटा वाचला तर प्रत्येक बहिणीच्या संकटामध्ये उभा असतो तो भाऊ आहे आज विचारलं ना की माझ्या मनीषाताईला विचारलं बाळूदादांनी ना अभयदादांना कधी काय कमी नाही केला 5,000ची साडी घेतली 10,000ची साडी घेतली पण माझ्या यशोदा आईनं अशी ओटीतून चुरगळलेली 500 रुपयाची नोट काढावी आणि तिच्या हातात आणून देणारी आई होती बर का आई इतकं मोठं कोणी नाही गड्या म्हणून आईबद्दल सांगावं आईबद्दल बोलावं आई आईच आहे आणि नाना तुमच्याबद्दल सुद्धा बोलून जाईल दादा त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्यात तुम्ही दादा त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्यात तुम्ही दादा अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते दादा या किविल वाण्या मनीषा अक्काची बाळू दादाची अभय दादाची तुमच्या वाचूनच वाट वळते पण खरी बापाची माया खरी आईची माया ज्याला आई बाप नाही ना हो त्यालाच कळते ज्याला आई बाप नाही ना हो त्यालाच कळते अरे आई बाप म्हणजे काय आई बाप म्हणजे आयुष्याकरता सरतही नाही आणि आयुष्याकरता उरतही नाही म्हणून म्हणतात ना माय या जगतातलं सगळ्यात मोठं गणित आहे काय करतात ते काय करतात आई वडील माझे थोर आई वडील माझे थोर किती सांग
बोलेल मी. त्यांच्याबद्दल सांगत असताना काय बोलावं. आई आणि वडील लहानपणी ना आई आपल्याला उचलून घ्यायची. आई उचलून घेताना कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि वडील उचलून घेताना कुठे घ्यायचे? खांद्यावर घ्यायचे. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का? सांगू. आई कडेवर घेते याचं कारण असं आहे, जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. लय गोड शब्द आहे. स्वतः लिहिलंय महाराज आईबद्दल. काय बोलायचं? माझ्या सुखाची कल्पतर आई तुला कसा विसर. माय माय तू माझी माय मी तुझे लेकरू. माय तू माझी माय मी तुझे लेकरू. अजून पुढं काढली हो जे नवमा भरवीस भाकर चुकाची नोंद. आई तुझ्या प्रेमाच्या लागला तुझ्या बिना मला नाही कुणाचा आसरा. काय माझे मी तुझे करू. माय तू माझी माय माय तू माझी माय मी तुझे लेकरू तुझे लेकरू तुझे लेकरू. अजून काय करते बघा 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 बघा. अजून काय करते बघा सुनील महाराज. बघा बरं का ओमकारजी बघा. तीन बांधल गरट. ए आई यशोदा आई काय केलं तू? तीन बांधल गरट हिला पिला ना विसावा. घेऊन पंखा खाली भरविला मुखी चारा. आई घेऊन पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताची लागली ओढ रक्ताची लागली लागे चावल पोटाया. ओढ रक्ताची लागली लागे चावल पोटाया. आज घरात बक्षिसी जाई विलाला भेटाया. आज घरात बक्षिसी जाई विलाला भेटाया. माझ्या मंदिर लागे फुटाया. माझ्या मंदिर आज घरात बक्षिसी जाई विलाला भेटाया. आज घरात बक्षिसी जाई विलाला भेटाया. जगातली सगळ्यात मोठी तीच आहे. आई वडील इतकं मोठं नाही कळ्या कोणी. मानवी जन्म मध्ये तिच्या इतकं नाही मोठं कोणी. का बोलावं तिच्याबद्दल? आई आई आई. अरे आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक एकाने मज होऊ शकत नाही. आई माझा विचार नाही बघा तुम्हाला. माझ्या आईबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. मला तुम्हाला रडवायचं नाही किंवा तुमच्या डोळ्यात पाणी नाही आणायचं. सांगू, आपली आई लहानपणी कार्यक्रमाला जायची. लहानपणी कार्यक्रमाला गेली, किती लापशी जर स्वयंपाकामध्ये असेल ना गावात, तर तिने सगळी लापशी कधीच खाल्ली नाही. महाराज तिने पदरा खाली लापशी घातली ना आपल्या लेकरांकरता घरी घेऊन आली. प्रसंग आठवत असेल. अरे जरी ती आकाशामध्ये जाऊ द्या, पण पिल्लांपाशी अख्खं चित्त असत. जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही.
मी सांगून जाईल 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाहणं सोपं नाही महाराज. एक दिवस जरी नाना हॉस्पिटल मध्ये गेलं बाळू दादा बर का, एक दिवस जरी हॉस्पिटल मध्ये गेलं तर हॉस्पिटलचं बिल लाखो रुपये येतं. अरे तिनं तिच्या आयुष्यामध्ये आम्हाला 9 महिने 9 दिवस ठेवलं, तिचं बिल झालं किती. अरे जगात तिच्या इतकं मोठा स्वाभिमान सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं है आकाशाला उपमा द्यावी, पण आकाश सुद्धा कमी पडतं का माहिती का. आकाश रंग बदलतो, कधी ढवळं होतं कधी निळं गोळं होतं, पण आईनं रंग बदलला नाही. आई आकाशापेक्षा मोठी आहे. जग से हारा नहीं मैं, खुद से आराम माही माही रे माही रे, तेरे बिन मैं तो अधूरा जीना 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 पूरा पूरा माही तेरी चोरी या जीना जीना जगातली सगळ्यात मोठी तीच आहे. हो देते दुआ. सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते आईचं प्रेम. मी लय लोकांसमोर ज्ञान सांगतो, पण माझी कृपा आहे म्हणून माझ्यावर कृपा आहे म्हणून इथपर्यंत बोलतो. मला वाटतं आईची कृपा असेल तर लेकराला बोलता येतं किंवा असं सोहळा साजरा करता येतो. बाळू दादा सांगू, माझं वय म्हणजे मी वय सांगायला आलो, पण
माझं वय 26 आहे, पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 27 पूर्ण आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार या गोष्टी. माझी जवळची माणसं यांना विचारा तुम्ही. माझं वय 26 आहे बरं का संतोष दादा, बरं का तुम्हाला माहिती साहेब माझं वय 26 आहे, पण माझ्या वाऱ्या 27 पूर्ण आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार. अख्खी सांगू का, माझं वय तर तुम्ही म्हणता वय तर 26, वाऱ्या कधी 27 केल्या. ज्या वर्षी मी पोटात होतो गायच्या त्या वर्षी मला ती घेऊन गेली ती वारीला. माझी ती एक वारी आहे. आईची कृपा जर असेल ना तर बोलता येऊ शकतं बरं का, पण मला वाटतं तिची कृपा मानावी. आम्ही तिला अपमान करतो तिचा कधी कधी बोलता बोलता. हे आई तुला काय कळतो, तू गप्प बस. तिचा अपमान करतो आम्ही. अपमान करण्या अगोदर कधी 10 वेळा विचार करावा. माझं म्हणणं आहे आईला बोलताना आम्ही म्हणतो तुला काय कळतो, तू गप्प बस म्हणतो आम्ही आईला. अरे ज्या दिवशी आई निघून जाते त्या दिवशी माझ्या बहिणीला विचारा काय अवस्था होते. ज्या दिवशी आई निघून जाते त्या दिवशी माझ्या भावंडांना विचारा काय अवस्था होते. जगातलं कोणतंच दुःख सांगण्याची जागा उरत नाही. बाप निघून जाणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं दुःख येणं. म्हणजे काय, विश्व जिंकण्याचा स्वाभिमान बापाजवळ सांगावा आणि बापाची कौतुकाची थाप पाठीवर घ्यावी. त्या दिवशी स्वाभिमान जिंकण्याचा आहे. पण महाराज ज्या दिवशी बाप निघून जातो त्या दिवशी कौतुकाची थाप निघून जाते. हे जिंकल्याचं स्वाभिमान टिकत नाही. माझं म्हणणं आहे आईला आपण बोलताना म्हणतोय आई तुला काय कळतं, तू गप्प बस. कधी कधी विचार करतो साहेब बर का, आईला जर काही कळालं नसतं तर लहानपणी आई नसते दादा डोळ्यात काजळ भरवण्याची ऐवजी आता बोला पुढे पुढे बोला पुढे बोला मिरचीची पावडर नक्की भरवली असते. अरे तिच्या इतकं वैभव जगात मोठं कोणाचं नाही. आणि मग माझं म्हणणं आहे जर तिला जर जपायचंय, आमच्या दादांना जर जपायचंय, बापाचं गणित आणि आईचं गणित ज्यानं जोपासलं बस त्याला विश्वात कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. त्या दिवशी आम्ही आई वडिलाच्या पाया पडू. त्या दिवशी आई वडील म्हणतील माझा शेवट गोड झाला का, माझ्या लेकरांनी माझा सांभाळ केला आणि सांभाळच केला नाही तर माझा शेवट सुद्धा गोड केला. कसा केला, हे शेवट
जोरात वाजवा जोरात. आणि मग महाराज म्हणले माझा बहु गोड झाला, एवढं गोड गाऊन दाखवलं. आणि मग महाराज म्हणले जगतातली सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका. मग हे गोड होण्याकरता त्याकरता बीज शुद्ध असावं लागेल. पहिला पुरावा आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज आमचे बाळूदादा असतील, अभयदादा असतील किंवा माझी ताई असेल, हे सगळ्यांनी गोड कार्यक्रम आयोजित. नातवांचा मोठा परिवार आहे, पुतण्यांचा सुद्धा मोठा परिवार, थोडा मॉनिटर. आणि मग यांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना यांच्यावर माझ्या आईनं यशोदा आईनं नामदेव दादानं चांगले संस्कार केले. परिणाम संस्काराचा सोहळा. नामदेव दादांचा आणि यशोदा आईंचा सोहळा नाही या, त्यांनी चांगलं पेरलं म्हणून त्यांच्याच विचाराचा सोहळा आहे. आणि विचार चांगले असतील तर मग शेवट सुद्धा चांगलाच होतो. पुरावा आहे माझ्याकडे. सर एका राजदरबारात चोरी झाली, एवढा पुरावा सांगतो थांबतो. मला माहिती लय दाट पेरला कवर कणसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं परत कोळापायला त्रास करत, हा त्याच्यामुळे थांबणार आहे. आणि मग पुरावा असा आहे, जुन्या काळात राजदरबारात थोडा राजदरबार असायचा आणि राजदरबारामध्ये एका दरबारात चोरी झाली. चोर चोरी करून पळू लागला. त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा 3 जण चोराचा पाठलाग करत होते. कोण कोण जरा बोला ना, कोण कोण? शिपाई सेनापती आणि राजा चोराचा पाठलाग करत होते ना. पण चोर एका चौकात गेला आणि गोंधळला. कोणता रस्ता निवडावा? एक रस्ता चोराने निवडला. फार का नाही का चला, फार महत्वाचं बरं का. चोरानं रस्ता निवडला आणि चोर पळायला लागला. शिपाई मागे 400 मीटरच्या अंतरावर होता आणि शिपाई आला, चौकात आला, तोही गोंधळला. त्या चौकात एक अंध व्यक्ती बसलेले आणि आलं. त्याला विचारलं, शिपायाने विचारलं त्या आंधळे बाबांना, ए आंधळ्या, इथून कोणी गेलं का? सांगल कधी? नाही सांगणार. एखाद्याकडून 500 रुपये आपल्याला पाहिजे आणि त्याचं गावात चांगलं प्रतिष्ठित नाव आहे. आपण त्याला चांगलं आवाजाव घालून बोललो तर तो आपल्याला 500 सोडून 1000 दे. पण आपण त्याला म्हणलो ए उद्धट नावानं बोललो, त्याला म्हणलं दे मला एवढे पैसे, दिल दे. नाही आपल्याकडे नाही, आपल्याला नाही माहिती. तो म्हणला तुमचं तुम्ही बघून घ्या, आपल्याला माहिती नाही कोण गेलं. आंधळे बाबानं त्याला नाकारलं. शिपाई पळत गेला रस्त्यानं दुसऱ्याच. नंतर सेनापती आला. सेनापतीने विचारलं, आंधळे बाबा आदरपूर्वक बोलले. शिपायाने विचारलं, सेनापतीने विचारलं, आंधळे बाबा इथून कोणी गेलाय का? सेनापती म्हणले इथून कोणी गेलाय का? आंधळे व्यक्तीने सांगितलं की हा या रस्त्याने एक चोर पळत गेलाय. सेनापतीनं क्षणाचाही विचार न करता त्या चोराचा पाठलाग करायला सुरुवात केली. 3 क्रमांकाला राजा आला. राजानं विचारलं, ओ सुरदाजी. शब्द कसा होता? पूर्ण नम्रता वाचक होता. आणि मग आंधळे बाबांना पहिल्यांदा सांगितले की या रस्त्यानं चोर पळत गेला. नंतर शिपाई आला, तो या रस्त्यानं पळत गेला. नंतर सेनापती आला, तो मात्र चोराचा पाठलाग करत गेला. ते हुशार आहे, ते चोराचा पाठलाग करत गेला. राजा 4 पावलं पुढे गेलं, रिव्हर्स गिअर टाकला, माग आलं. याला तर दृष्टी नाही, याला तर दिसत नाही. याला कस काय कळलं की या रस्त्यानं चोर, शिपाई, सेनापती? याला कस काय कळलं? याला नक्की दिसतंय का न दिसण्याची नाटकं करत आहे. सेनापतीनं कळालं या रस्त्यानं चोर गेलाय. शिपायाला कस काय कळालं नाही? राजे माग आले, तुला तर दिसत नाही. विचारलं, तुला तर दिसत नाही, तुला कस काय माहिती या रस्त्यानं चोर, या रस्त्यानं शिपाई, या रस्त्यानं सेनापती? हे तुला कस काय कळलं? ते आंधळे बाबा म्हणले, मला कळतंय या जगात काय चाललंय. मला जरी दृष्टी नसली पण माझ्या हातात कोणती नोट द्या, मी नोट न बघता सांगू शकतो की 500ची. आणि आंधळ्या माणसांजवळ आजही जा, त्यांच्या हातात तुम्ही 500ची नोट द्या, 500चीच सांगणार. 10ची नोट द्या, 10चीच सांगणार. 100ची नोट द्या, 100चीच सांगणार. एवढंच नाही, आळंदीत आजही आजान वृक्षाखाली एक व्यक्ती बसलाय. जन्मताच डोळे नाही, ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. जगातलं मोठं आश्चर्य हे माऊलीची ताकद आहे, देवाच्या आश्चर्याची लीला आहे. आणि मग काय झालं? राजे म्हणले याला जाऊ द्या. राजानं काय केलं? शिपाई जाऊ द्या, चोरही जाऊ द्या, सगळ्यांना आणून दिलं. आणि राजानं काय केलं? त्या आंधळे बाबांनाच उचललं, राज दरबारात नेलं. राजाच्या दरबारात दुसऱ्या दिवशी एक मोती विकणारा व्यापारी आला. डायमंड. राजे साहेब, आज जर घेतले तर 10 कोटी आणि उद्या जर विकले तर 20 कोटी तुम्हाला मिळणार आहे, डबल फायदा करून देतो. राजा म्हणलं मग मला घ्यायचेच. एका शिपायाला सांगितलं पैसे घेऊन ये. पैसे घेऊन आला. व्यवहार झाला, जमा झाला होता, नोटरी झाली, सगळं झालं. आणि सगळं झालं
आणि म्हणले घ्यायचं, ताब्यात घ्यायचं. तेवढ्यात सुरदासजी आले, म्हणजे ते आंधळे बाबा आले. ती मोती हातात घेतले, चापून बघितले, दंदिशी भांड्यात आपडले. राजाला राग आला. अरे 10 कोटीचे मोती उद्या जर विकले तर याचे दुप्पट मिळणार आहे, आणि तू असं आपडतो. राजेसाहेब काय बी म्हणताय तुम्ही, 10 कोटी नाही, याला 10 रुपयाला सुद्धा कोणी विचारत नाही. हा कस काय? त्याचा असा आहे, स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो आणि पहिल्याच पावसाचा पहिलाच थेंब शिंपल्यामध्ये जातो, तेव्हा त्याचा मोती तयार होतो. त्या पावसाचा थेंब शिंपल्यामध्ये न जाता त्याचा मोती तयार नाही झाला तर ते वालुकामय मोती तयार होतात आणि त्याची किंमत मायनस होते, 0 होते. राजा म्हटला काय शार्प माणूस आहे. माझे बसल्या बसल्या किती वाचवले बोला ना, किती वाचवले बोला ना, मोठ्यानं बोला ना, किती वाचवले? 10 कोटी वाचवले. फायद्याचे जाऊ द्या, पण मग आपली मुद्दल किती होती? मुद्दल 10 कोटी वाचवले. आणि मग राजाला आनंद झाला. ए शिपायानो, उद्यापासून याच्या जेवणात 2 लाडू वाढाव द्यायचे. वाचवले किती? बोला ना, वाचवले किती? 10 कोटी. बक्षीस काय दिलं? याला म्हणतात मोठी माणसं. हा हा मोठी माणसं. हा 2 लाडू दिले, 2 लाडू दिले. आणि मग 2 म्हणजे इथली नाही बरं का, इथली चांगली मोठी माणसं. हा इथं मोठी नाहीच आहे कोणी, सगळी मनानं मोठी आहेत. हा हे महत्वाचं आहे. आणि मग 10 कोटी वाचवले. राजाच्या दरबारात दुसऱ्या दिवशी घोडे विकणारा व्यापारी आला. राजेसाहेब, एक घोडा 20 लाख रुपयाला. संतोष दादा, एक घोडा 20 लाख रुपयाला. सांगितलं 20 लाख रुपयाला घोडा. म्हणजे राजे म्हणले घ्यायचे, पण सुरदासजींना बोलून आलं. जुन्या काळात बैल पारख करण्याची सुद्धा परीक्षा होती. बैलाची जर शेपुटीला असा हात लावला तर बैल खरा कळायचा, म्हणजे छत्री जरी उघडली तरी बैल कळायचा. ते जर बिचकलं तर खरंच सपाळ बैल आहे, जुनी लोक मानायचे. आणि मग जुन्या लोकांच्या हातात बाजारला जरी गेलं तर छत्री घेऊनच जायचे. आठवतंय का? हा जुनी लोक परीक्षा करण्याकरता शार्पच होती. आता नाही कळत ते महाराज. हा आणि मग घोडे विकणाऱ्या व्यापाऱ्याला 20 लाख रुपयाला घोडा. राजेसाहेब घ्या. राजे म्हटले घ्यायचे, पण सुरदासजींना बोलून आलं. काल वाचवली होती ना, मग सुरदासजींना बोलून आलं. दोन्ही घोड्यावर थाप टाकली, राजापासून उभे राहिले. राजेसाहेब, उजवीकडचं घोडं तुमच्या कामाचं आहे आणि डावीकडचं कामाचं नाही. याला तर दृष्टी नाही, याला कसं काय कळतंय? राजेसाहेब, उजवीकडचं कामाचं आहे आणि डावीकडचं कामाचं नाही. का उजवीकडचं का कामाचं, डावीकडचं का कामाचं नाही? उजवीकडच्या घोड्यावर मी थाप टाकली, त्यानं मान खाली घातली, ते माणसाला नमतंय. डावीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली ते नाचायला लागलं. त्याच्यावर जर तुम्ही बसले, वाढय तिकडं, तुम्ही पण तिकडं. हा अरे राजे म्हणले काय माणूस यार, काय शार्प आहे. हा काय शार्प आहे. यानं पुन्हा माझे किती वाचवले? बोला किती वाचवले? 20 लाख वाचवले. हे शिपायानो, उद्यापासून याच्या जेवणात 2 पुऱ्या वाढाव द्यायचा. काल काय दिलं? बोला तुम्ही मोठ्यावर बोलाला. काल काय दिलं? तर 2 लाडू. आणि आज काय दिलं? याला म्हणतात लय तुम्ही म्हणताल मोठ्या माणसावर लयच काकुर काढायचं काम चालवलंय. आणि मग राजा म्हणला हे जगाबद्दल एवढं सांगताय तर माझ्याबद्दल थोडंफार काय ना सांग. राजानं काय केलं? त्याला महालात बोलून घेतलं. आता राजाचा बराच व्यापार होता, विटांचा व्यापार होता, आपलं मातीचा व्यापार होता. आणि मग मातीचा व्यापार होता, नदीला माती उपसायचं राजा. आणि मग राजाला वाटलं मग माझ्याबद्दल थोडंफार विचारावा. राजाला वाटलं बरं का असं, राजाला वाटलं माझ्याबद्दल विचारावा. मग राजानं काय केलं? राजानं त्याला महालात बोलून घेतलं. राजा म्हटला जगाबद्दल एवढं कळतंय तुम्हाला, मग माझ्याबद्दल थोडंफार सांगा. कोण म्हटलं? ज्या राजानं त्या सुरदासजी बरोबर प्रसंग घडला त्या राजानं विचारलं. मग सुरदासजी म्हणले मी तुमच्याबद्दल सांगून आहे आणि तुम्ही बोलाला, मी तुमच्याबद्दल बोलून आहे आणि तुम्ही ऐकून आहे. राजा म्हटला काय ऐकून आहे? आता एखादी गोष्ट नाही म्हटली का त्या गोष्टीची काय लागते? उत्सुकता लागते, ओढ लागते. राजा म्हणा सांगतो आपल्या नगरची भाषा M.A. कोणी काही वळा. आणि मग ते आणि मग काय करावं? आणि मग राजा म्हणला सांग, नाही दे तालावर काढीन, मुंडकं कापून टाकेन. सुरदासजी म्हटला आता इकडून आड तिकडून ये. असं सांगितलं तरी मारा, तसं सांगितलं तरी मारा. सुरदासजी म्हणले सांगतो गड्या, पण म्हणले मारायचं वचन द्या, मारणार नाही एवढं स्टॅम्प ड्युटी करा. स्टॅम्प ड्युटी करून घेतली. 500ची नाही 1000ची स्टॅम्प ड्युटी करून घेतली. आणि मग 1000ची माहिती तुम्हाला, 1000ची स्टॅम्प ड्युटी केली. राजा म्हणले सांग, आता सांग. राजेसाहेब तुमच्याबद्दल सांगणे इतकं फारसं काय नाही, पण खरं सांगू तुम्ही तुमच्या बापाचे नाही. राग आला त्याला, राग आला, मेहनती तलवार काढली चालवणार. बापाचं नाही म्हणजे काय म्हणतोय तू? काय बी नको म्हणू. बापाचं नाही मग मी कोणाचा आहे? जा तुमच्या आईला जाऊन विचारा.
तुम्ही एका आचार्याचे ते तिथून पळत सुटलं. आई जवळ आलं. आई मला सगळं कळालं मी कोणाचा आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं. आई म्हटली तुझे जे वडील आहेत आणि माझं लग्न झालं तसं आम्हाला काही पोरग झालं नाही, पण आपल्या राजदरबारात जो आचार्य आहे त्याला संघच 2 जुळी मुलं झाली, त्यातला तू एक आहे. ते तिथून पळत सुटलं आणि सुरदासजी पाशी आलं. तुम्हाला कसं काय कळलं मी आचार्याचा आहे? ते म्हणलं सोपं आहे ना राव, ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं? तुम्ही लवकर बोला. 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं? 2 लाडू. आणि ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले तेव्हा तुम्ही मला काय दिलं? याच्यावरूनच मी अंदाज बांधला या आचार्याचं आहे, आचार्याचं आहे. जैशी करडी वैशी भरडी. अरे कर्माला लय प्राधान्य. बाळूदादांनी ना अभयदादांना वडिलांचा कार्यक्रम आयोजित केला का? अरे वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले आणि संस्काराचा सोहळा पार पडला. महाराज म्हणले संस्कार ज्याच्या जवळ आहे ना त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. सगळ्यात मोठी शिदुरी काय असेल तर ती संस्काराची आहे. मग महाराज म्हणले परिणाम काय होईल? शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि होईल काय? माधव बाबा सुद्धा म्हणतात देवाच्या चरणाजवळ जर गेलं तर तिथं समाधान आहे. किती? महाराज म्हणले या संताच्या संगतीत आणि देवाच्या संगतीत किती? वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा, वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा, वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वाटे. अनेक देवा आईने, अनेक देवा आईने गायनाचे उडे आपुलिया, गायनाचे उडे आपुलिया. अनेक देवा आईने, अनेक देवा गायनाचे उडे आपुलिया, गायनाचे उडे आपुलिया, आणि मग हे कर्म आमच्या जवळ असं. आणि कर्माचं गणित जर माध्यम जोडलं ना, हे जगात देव लांब नाही बरं का. 4 मिनिटात थांबतो. काय पुरावा असला पाहिजे? कर्माचं गणित गोडाचं. कर्माचं गणित मला वाटतं तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं असेल बेलवंडीला. इथून काहीतरी 15-20 किलोमीटर, 20 किलोमीटर. म्हणजे मी फिरून फिरून पाठ झाले माझ्या 7-8 वर्षाला. हा हा महाराज लय कीर्तन झाली इथं बाई. आता 100-200च्या पुढं असेल इथं या गावात. आणि मग सांगू का महाराज इथलं चौघगडी गेलं आपल्या शेळकेवाडीचं बरं कसं. शेळकवाडीचं आपलं मेंगलवाडीचं नाही इकडं. आता शेळकवाडी मेंगलवाडी गेलं का मग मेंगलवाडीचं बोलायचं. हा हा इकडं आलं का शेळकेवाडी आलं का शेळकेवाडीचं बोलायचं. आणि मग गेलं इथलं गेलं चौघगडी गेलं. गडी गेल्या अचानक गेलो महाराज. आणि यांना जायचं होतं पुण्याला. कुठं जायचं होतं? इथून आपल्या बेलवंडी फाटे बेलवंडीतून जाते आपली ट्रेन पुण्याला जाते. दौंड मार्गे आपलं तसं जीवर पाटस यवत बरं तसं जाते हडपसर मार्गे. आणि मग गेले. हे गडी गेलं इथलं शेळकेवाडीचं बरं का. हे गडी गेलं पहिल्यांदा. यांना कधी ट्रेनचा अंदाजच नाही. आणि हे गडी पहिल्यांदा गेले. यांना कुठं तिकीट भेटत. पण याच्यात हुशार शेळकेवाडी म्हणजे शेळका माल सगळा. हा हा सगळं गडी गेलं. आणि मग अपडेट माणसं. आणि शेळकेवाडी दिसती महाराज अशी नाही लय हुशार माणसं आहे. हुशार माणसं ना ऐकणारी माणसं आहे. आणि मग महाराज त्याच्यातल्या एका गाड्यानं काय केलं माहिती का? 10 रुपये खिशातलं काढलं दादा. एका गाड्यानं पोरग्यासच होती सगळी. 10 रुपये खिशातून काढलं आणि तिघांकडून 10 घेतलं. किती झालं? 30 नाही 40 झालं. गणिताला कोण होतं तुम्हाला? 40 झालं. 40 याच तिघांचं 3 आणि आपलं 10 मग किती झालं? 40 झालं. हा 40 झालं. आणि शेजारी दुकान होतं आपलं स्टेशनरीचं दुकान. त्या बेलवंडी पाट्याचं तिथं बघा आपलं दुकान आहे गावात. तिथं नसले तरी हा म्हणाय काय जाते आपल्याला. हा यांनी दुकानातून तो साप खरेदी केला विको कमी करून. हा साप खरेदी केला. 40 रुपयाला साप खरेदी केला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा आपण त्याला जनरल डबा म्हणतो अण्णा. जनरल डब्याचा अर्थ माहिती का? यारे लहान थोर सकळा शेत आहे अधिकार किती नाम जनरल डबा. आणि जनरल डब्यात यांनी तो साप आणून सोडला सकाळी 7ला. कुठलं गडी होतं? शेळकेवाडीच्या गड्याने साप सोडला ना सकाळी. साप मग डुप्लिकेट होतं पण त्याच्यात बसले होते लाडक्या बहिणी डब्यात. हा
लाडक्या बहिणींनी या साप आहे 2 मिनिटात डबा खाली केला 2 मिनिटात डबा खाली केला आणि हे गडी सकाळी 7ला बसलं यांना कुठं जायचं होतं हो बोला ना पुण्याला जायचं होतं 8 वाजलं 10 वाजलं दुपारचं 3 वाजलं एक जण उठला ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो स्टेशनला आपण त्याला काय म्हणतो टीसी साहेबाला हाक मारली साहेब कुठं आलो साहेब म्हणली बेलवंडीत अहो सकाळी 7ला बसलो बेलवंडीत कसं काय साहेब म्हणली सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघाल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला बाकी ट्रेन पुण्याला गेली तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो अर्जई शिकारणी वैशी बरडी कर्माला प्राधान्य द्या आणि कर्म ज्यानं जपलं काय होतं माहिती का जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे तैसे फल देतो रे ईश्वर जैसे जाज कर्म तैसे फल देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाज कर्म तैसे फल देतो रे ईश्वर जैसे जाज कर्म तैसे फल देतो रे ईश्वर आणि मग कर्म कसं करायचं तर नामचिंतनाचं करूया विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एक मात्र अलीकडे 15 Pro 16 नाही आणि म्हणून जास्त बोलत असताना थांबण्याचा प्रयत्न करतोय वेळ बरोबर झाला 1 वाजले आणि या मंडळीनं तसं 11:45 10:30 11:45 कीर्तन चालू केलं तसं बघितलं तर कीर्तनकारापेक्षा यांना लय तसं मग कष्ट जास्त आहे माझ्या अगोदर 15-20 मिनिटं यांनी यायचं आता मी यांच्या अगोदर बसणार मग ते बसणार जास्त कष्ट कोणाला आहे त्यांना एक काम करत जायचं कीर्तनकार आला का गावाच्या बाहेरच आडी जायचं निम्म आमचं बघ तर आम्ही फक्त आजपासून नको उद्यापासून चालू करा आणि म्हणून गोड तुम्ही सगळ्यांनी साथ दिली मला सांभाळून घेतलं तुमच्या सगळ्यांचे आभार पोरांचं म्हणणं आलं की पिंगळा म्हणायचं काय करायचं म्हणायचं का 3 मिनिटं लागतील त्याला म्हणायचं काय आई काय करायचं म्हणायचं चालेल ना 3-4 मिनिटात पिंगळा घेऊ आता हे कीर्तनात नव्हतं पण हे ओव्हर टाइमात घुसते आता हा पण मग आपण घेऊ आपण काय अडचण नाही ते संयोजक मंडळी घेतील दखल घेतील काय असेल ते आणि मग आपण थांबू आपण पण पिंगळा म्हणून थांबू चला हे जरी नाही सरस
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान आजचं कीर्तन 4 वाजेपर्यंत चाललं तरी तुम्ही उठणार नाही असं. हा, आणि म्हणून आता बस पुढे बहुत काही करणे आहे, त्याच्यामुळे थांबण्याचा निर्णय या ठिकाणी होत आहे. आता बस म्हणून त्याच्यामुळं थांबण्याचा मी प्रयास करतोय. गुणीजन मंडळीने गोड साथ दिली बरं का, टाळी वाजवा त्यांच्याकरता. महाराज जे मंडळी पैसे देऊन सुद्धा मिळत नाही ती मंडळी आज इथं उपस्थित आहे. आमचे सुनील महाराज, ओमकार महाराज, धन्यवाद. आमचे नाना बरं का, त्यांनी सुद्धा लय गोड गायलं. काय गोड गायलं गाड्या, त्यांना सुद्धा धन्यवाद. दोघांनी इतकं सुंदर वाजवलं, टाळी वाजवा दोघांकरता. साऊंड सिस्टीम तर लयच भारी, त्यांना सुद्धा धन्यवाद. आकाश दादा तुमचे आभार. ही सगळी मंडळी. टाळकरी मात्र एक गडी पण 10 ला बरोबरी द्या. हा, एक गडी पण. हा, 10 गडी असं उचलून फेकीन असं. हा, म्हणजे एकटाच गडी.
पक्काच्याला घाम फोडीत ते आणि मग असं आहे. पण धन्यवाद, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. काही चुकून एखादा शब्द जर गेला असेल तर मोठ्या अंत करणार बरं का सर. आपण बहुश्रुत मंडळी आहात. चुकून जर एखादा शब्द गेला असेल तर ओघानं माईच्या अंतकरणाप्रमाणे एक मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा बरं काय, 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा, एकही नसेल जमिनीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याच्यामुळं त्याची काही गरज नाही. आपलं आहे ते बरं आहे. आपल्यासारखी श्रीमंती जगात कोणाची नाही का. आपला बाप इतका श्रीमंत आहे. आळंदीला जर आलात ना, आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून झालेली सेवा समर्पित. शेवटची चाल आता नकोय म्हणायचं नकोय. हा आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता वेळ झाल्यामुळं तांत्रिक अडचणीमुळं हवामान खात्यानं शेवटची चाल म्हणण्याचा निर्णय रद्द झालाय. त्याच्यामुळं वाणीला पूर्णविराम. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना आज कीर्तनाकरता बरीच मंडळी आलेत. तुमचे सगळ्यांचे आभार बरं का. आमचे संतोष दादा असतील, धनंजय दादा, ही सगळी मंडळी आमचे सगळे बरं का. तुमचे सचिन दादा, आपण सगळे, रामदेव दादांनी सुद्धा इथपर्यंत तुरले कॉल केले सर बरं का. तुमचे सगळ्यांचे आभार. आमचे बबन दादा असतील, अभय दादा असतील, आग्रह धरला त्यांनी की महाराज यावं लागल, बोलावं लागल. 6 महिन्यापूर्वीपासून तारीख दिली ती आणि 6 महिन्यापूर्वीपासून नियोजन चालू होतं. महाराज यावं लागल, बोलावं लागल. अशी आपल्या आई वडिलांप्रती गोड प्रेरणा त्यांनी राबवली. म्हणून त्यांना धन्यवाद. मी धन्यवाद देणारा कोण, धन्य माता पिता तयाच्या तुकोबाराय धन्यवाद देतात. म्हणून झालेली सेवा आई यशोदाई आणि नामदेव दादांच्या चरणावर समर्पित करून माझ्या पाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम